हातकणंगलेत लोकसभेत होणार पंचरंगी लढत, रघुनाथदादा पाटील यांनी दाखल केला अर्ज। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज गुरुवारी भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। यामुळे या मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचं चित्र आहे। पाटील यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केली। त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। रघुनाथ पाटील म्हणाले, मतदारसंघातील जवान व शेतकरी बरोबर असल्याने मला कोणाचे आवाहन वाटत नाही। राजू शेट्टी व साखर कारखानदारांनी मिळून शेतकऱ्यांचं नुकसान केलं असून खासदार धैर्यशील माने हे 5 वर्ष कुठे होते हे जनताच विचारत आहे। सत्यजित पाटील सरुडकर यांचे वडील आमदार होते, त्यामुळे मीच खरा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असल्याचा दावाही त्यांनी केला। यावेळी प्रदेश अध्यक्ष पोपटराव दाते, डॉक्टर प्रगती चव्हाण, ॲडव्होकेट माणिक शिंदे, ज्योतिराम घोडके, विजय पाटील उपस्थित होते।